तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। तर राज्यातील काही असेही भाग असतील ज्या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची उघडीप पाहायला मिळेल, मात्र फक्त ढगाळ वातावरण असेल। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय असणार याविषयी। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला, त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालनाच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल। मात्र संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री आपल्याला मोठ्या ढगफुटी सदृश पाऊस या भागांमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारच्या सर्वत्र, दापोलीच्या परिसराचा समावेश होतोय। या भागांमध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस येत्या काही तासांमध्ये सुरू झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या भागामध्ये देखील रात्रीपर्यंत आपल्याला पावसात जोर वाढलेला पाहायला मिळेल। मात्र सांगली, सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, मराठवाड्यात पाहिलं तर मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारपर्यंत आपल्याला काही भागांना तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल। तर दुपारनंतर आणि सायंकाळी या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण होईल। तर रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या पावसाची शक्यता या भागात आपल्याला पाहायला मिळत नाही। विदर्भात देखील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारपर्यंत मोठी उष्णतेत वाढ झालेली पाहायला मिळेल, तापमानात वाढ झालेली पाहायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि रात्री आपल्याला हलके ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही परिसरात हलका पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।